इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे विविध खेळ सादर करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, खूप काळानंतर फायनली आज आपल्या भेटीला येणार आहे सलीम अकबरची जोडी। चला बघूया त्या बाप लेकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते। नमस्कार, आदाब, वडक्कम। मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे काजवा। बरेच दिवसानं आणलाय पेटला म्हणजे झालं। नमस्कार नमस्कार नमस्कार। मला ही या महालाची खिडकी खूप आवडते, कारण इकडून जो स्थापत्य शास्त्राचा नमुना दिसतो तो मला आवडतो। म्हणजे या साईडला ताजमहाल, बाबा, बुर्ज खलिफा, अजिंठा वेरूळ, वा, डांबरवाडी गल्ली नंबर 4। तेच विश्व तेच टेन्शन, तारखा वाढल्यात पण असू की नसू अजट टेन्शन, काही कळत नाही। असो, बापरे, बघायला गेलं तर कॅलेंडर फुल वाटतं पण नसतं। असो 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 असो, आपण आपल्या महालातच आलेलं बरं। आजूबाजूला एवढी लोकसंख्या असताना देखील महाल इतका शांत, इतका निवांत आहे, याचा अर्थ हनीमूनच्या रात्री परफॉर्म केलेलं स्किट अजून टेलिकास्ट झालेलं दिसत नाही। कुठे गेलं, कुठं ते कळलं। झालं, बापाच्या इज्जतीचा नारळ सोडून झाला। आता बोल दादूस, हो मी आयलो। हो, मला माहितीये, त्याच रात्री मीच उगाच एक कॉन्ट्रॅक्ट शो अंगावर घेतला होता। अरे छान, मी आलो, मला माहितीये, बापाला सांगेल मी आलो, मला माहितीये। बडा शान देते, छानपणा शिकवतो। आणि काय रे, आता आलायस म्हणजे गोरेगाव, मालाड, अंधेरी फिरायचं असेल तुला, आता बॉन्डिंग दाखवायचं असेल, मी कसा यांच्या बरोबर आहे, जा। बडा शाणा, बरोबर आहे दादूस। जा। प्रसाद सर, सई मॅम, जेव्हा जेव्हा मी इथे येतो तुमच्या समोर शेरो शायरी सादर करतो, कविता सादर करतो। ओके, कारण काय आहे, त्याने माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतात। बरं। आणि कसं आहे, विचारांनी माणूस जोडला जातो। परंतु आता सोपा उपाय मला सापडलाय, काय? दाखवतो। चॉकलेट हा एवढा सोपा उपाय असताना कशाला पाहिजे शेरो शायरी आणि कविता? आलोच। जा लवकर जा। सई मॅम, हे प्रेमाच्या फ्लेवरचं चॉकलेट आहे। बरोबर। प्रसाद सर, हे चणे शेंगदाण्याच्या फ्लेवरचं चॉकलेट आहे। थँक्यू। तेव्हा जेव्हा समोर काय चालत असेल आणि तुम्हाला बोर झालं की हे चॉकलेट उघडा, ते आपोआप थांबेल। लगेच नका उघडू, आम्हाला संधी द्या, आम्ही संधीचं सोनं करतो। सई मॅम, प्रसाद सर, हा रस्ता कुणीकडे बरं जात असेल? असं उठ्या जातो, इकडे ये, इकडे ये। जरा मॅचिंग दिसलं की चालला तिकडे। ती कान्स मध्ये उभी राहते, तू कॅन घेऊन पेट्रोलच्या रांगेत उभा राहतोस, एवढी तफावत आहे। दादोस, काय दादोस? लक्षात ठेवा, काय? पेट्रोलमुळेच महायुद्ध होऊ शकतं। हो, माहिती आहे मला। क्रूड ऑइल। आता विंगेत वाचला असेल हा शब्द, क्रूड ऑइल। पहिली विचारलं तर परत विंगेत जाशील बघा। दादोस! दादोस, एवढा शाणा तिथं दादोस दादोस करतोय। आणि काय रे, आलायला एवढा जालिम थॉट पेरला असतो, तुला माहिती आहे ना? जालिम थॉट जे पेरतात त्यांची राख होते। दादोस, हा. पण मी फिनिक्स आहे। हो, मला माहिती आहे, तुला बघितल्यावर मला तुझी राखच करावीशी वाटते। दादोस, त्याच राखेतून हा फिनिक्स झेप घेईल। तू उडण्या अगोदर ती राख कोणी भांडी घासायला वापरली, मग काय करशील? कशातनं उडशील?
आता उठशील. आता तुला फिलिक्स व्हायचंय. मला शानपणा करतोस तो. साधे पक्षी निवड, पोपट बिपट, फिनिक्स. मला सांग, सौंदर्याने हा कसा पण घासलेला तवा घेऊन कुठे चाललायस तू? कसा डालायस? मला शानपणा हा चांगला. दादूस हे असंच मला घालून पाडून बोलता. हा. नाही ते बोलता. नाही. पण हे बोलताना जरा आपल्या राज्यावर लक्ष ठेवा दादूस. म्हणजे राज्यावर माझं लक्ष आहे. आहे काय आहे दादूस? आपल्या राज्यात सायबर क्राईम होतोय. काय बोलतोस काय? सायबर क्राईम म्हणजे काय? सायबर गुन्हेगारी. अच्छा, ट्रान्सलेशन केलंस, अर्थ सांग. दादूस परकीय शत्रू हल्ला करायला आता हे अस्त्र वापरतात. काय बोलतोस काय? आपले गॅजेट्स, मोबाईल, लॅपटॉप, व्हॉट्सअप सगळा सोशल मीडिया ते हॅक करतात. काय बोलतोस काय? आपला डाटा ट्रॅक करतात. आपला डाटा चोरीला जातोय दादूस. आपला डाटा चोरतायत. Yes. डाटा हा? डाटा चोरतायत आपला. आपला डाटा चोरतायत ते. हो दादूस. काय बोलतोस का? आपला डाटा चोरतायत. हो दादूस. पण हे तुला कसं कळलं? कारण माझं स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालंय. लॅपटॉप हॅक झालाय. काय बोलतोस? व्हॉट्सअप हॅक झालंय दादूस. काय बोलतोस? मला तर वाटतं अशा माणसांच्या पाठीमागे साखर लावावी आणि मुंगडे सोडावेत. थांबव. एवढं पण आज जाणं बरोबर नाही. इकडे बाहेर. मी काय म्हणतो, तुला एक धक्का देऊ काय? कसला? तो हॅकर मीच आहे. मीच तुझा मोबाईल हॅक केलाय. काय दादूस? हम्म. हे म्हणजे असं झालं? हम्म. आपलीच मोरी आणि आंघोळीची चोरी. आपलेच दात आणि आपलेच ओठ असं असतं ते. हे कधीपासून झालं? हे ओरिजिनल आहे. तू कुठून रे वाटत आणलंयस? लक्षात घे, हे ओरिजिनल आहे. पण दादूस तुम्ही असं का केलं? का केलं म्हणजे? उद्या मी गेल्यानंतर माझ्या राजगादीवर तू बसणार आहेस. माझ्या मागे माझ्या गादीवर कोण बसतोय त्याचं विजन मला माहित नको, त्याचे थॉट्स मला माहित नको. आणि एखाद्या माणसाचे थॉट्स जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर त्याची सर्च हिस्ट्री चेक करावी. आणि मला माहिती आहे, माय स्टेप दादूस! स्टेप बाय स्टेप एकदा ते सगळं सापडलं की आपल्याला कॅटेगरीज सापडतात, माणसाचे थॉट्स कळतात. पण हे सगळं करताना तुम्ही स्वतःच्या मुलाचाच मोबाईल हॅक केला? हो केला. आणि मला कळलं की एवढा दळभद्री मोबाईल वापरतोयस तू. एवढा दळभद्री मोबाईल. अरे पिवळं कव्हर झालं रे त्याचे. 4 कालवनाचे डाग सापडले मला त्याच्यात. हा, काल रात्री अंड्याचा रस्सा खालास ते पण कळलं त्या मोबाईलमुळे. एवढी खाणेडी अवस्था आहे त्याची. आणि फोनचा बॅलन्स किती? फक्त 22 पैसे. 22 पैसे. राजपुत्र आहेस ना रे तू. 22 पैसे. तुझा बाप काय करतो? नाचगाणं आवडलं, सोन्याच्या मुद्रा. हे आवडलं, सोन्याच्या मुद्रा. दादूस हे बघा, माझी चुकी झाली. चुकी झाली. घुसलात की काय जहापना? घुसलात की नाही? घुसता की माप आहे? घुसलो कुठे घुसला? आलाय कुठचा? पुढे बोल, मग त्याचा बोल. पण दादूस हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं? काय मिळालं? मला बघायचं होतं तुझ्या मनात माझ्याबद्दल कसले विचार चालू आहेत म्हणून. नाही ते नाही. मला सगळं कळलं. मी तुझा व्हॉट्सअप ग्रुप पहिल्यांदा हॅक केला आणि मी बघितलं तू काय करतोयस. मी पहिल्यांदा माझं नाव टाईप केलं, अकबर. आणि मला कळलं एक अकबर नावाच्या माणसाला तू 12 पप्प्यांचा मेसेज पाठवलायस. कोण आहे अकबर? दादूस हा. मी अनारखळीचा नंबर तुमच्या नावाने सेव्ह केलाय. अनारखळीचं नाव तू अकबर म्हणून सेव्ह केलंस का? स्ट्रॅटर्जी दादूस. फॅन्टसी वाटते मला ती. नाही दादूस, स्ट्रॅटर्जी. कसली? माझं आणि अनारखळीचं लफडं, आमचं अफेअर मीडियाला कळू नये, त्याच्याबद्दल संशय येऊ नये म्हणून मी हे सगळं केलंय. तुमचं अफेअर लपवण्याच्या नादात आपल्या दोघांचं काय दिसतंय तिथे ह्याची जाणीव आहे तुला? मीडियाने उद्या हे व्हायरल केलं तर काय वाटेल त्यांना? लक्षात येते का तुझ्या जरा तरी? आणि काय रे, अनारखळीचं नाव अकबर म्हणून सेव्ह केलंस, मग अकबरचं नाव काय म्हणून सेव्ह केलंस? टोमॅटो डिलिव्हरी बॉय. टोमॅटो डिलिव्हरी बॉय. हल्ली सगळीकडे पोचलेत ते. हो कथड्या. आणि कसले ते ग्रुप काढल्यास व्हॉट्सअपला रे? काय नाव आहेत त्यांची? काळी पिशवी. काळी पिशवी नावाच्या ग्रुप मध्ये कोण मेंबर आहे ते? कसली नाव आहे ती काळी पिशवी? कुणाचे ग्रुप आहे ते? काळी पिशवी. त्याच्यानंतर कुठला तरी एक ग्रुप वाचला मी ज्याचं नाव होतं रात्रीची धामधूम. काय असतो हा ग्रुप? रात्रीची धामधूम. दादूस गैरसमज करू नका. काय? आपलं अख्खं राज्य रात्री झोपलेलं असताना आमचा तो ग्रुप राज्याच्या भविष्यासाठी विचार मंथन करत असतो. बस, खूपच मोठा शब्द, विचार मंथन. मला तर काहीतरी वेगळंच वाटतंय ते. आणि बरं झालं मी तुझा मोबाईल हॅक केला तो. दादूस हे सगळे माझे पर्सनल चॅट्स आहेत, तुम्ही का वाचलेत? वाचले ते बरं झालं. का? त्याच्यामुळे मला कळलं की तू माझ्या घातपाताचा कट रचतोयस. बिरबलला तू मेल केलास. म्हणजे माझा मेल सुद्धा तुम्हीच हॅक केलाय? हॅक कशाला करू? तू बिरबलला मेल केलास, त्याच्यात मला सीसी ठेवलायस तू. सीसी ठेवलायस तू. आणि गंगाराम नावाचा माणूस कोण आहे ज्याला सीसी ठेवलायस तू? त्याचा काय संबंध? दादूस पण सीसी म्हणजे चुपके चुपके ना? चुपके चुपके नाही, कार्बन कॉपी म्हणजे सीसी. असं आहे? हं?
पण दादूस मला एक कळत नाही हा. तुमच्या घातपाताचा मेल मी केला हा. पण त्यात मी तुमचं नाव लिहिलंच हा. नव्हतं कारण तुमचं नाव मी एका सांकेतिक भाषेत लिहिलंय जे तुम्हालाही कळणार नाही मग तुम्हाला कसं कळलं सांकेतिक भाषा. हो 4 महिने घेतले ती भाषा शिकायला मी भाषा हा शब्द जाऊ दे, सांकेतिकवर तू काय खेळलंय जरा मला सांग. दादूस मी अशी भाषा शिकलोय ज्या भाषेत आपण कोणाचंही नाव घेतलं तरी त्याला ते कळत नाही. मी तुला दाखवतो. हे बघा दादूस, तुमचं नाव काय आहे? अकबर. अकबर. सांकेतिक भाषेत मी ते लवकर लवकर, शांतता केवढी आहे बघ. असं लिहितो. बघा कळणार सुद्धा नाही मी अकबर लिहिलंय ते. हो रे. नाहीच म्हणजे कळतच नाही. मी वेळाच झालोय आतल्या, फक्त दाखवत नाही. बाप रे, एवढं कठीण सांकेतिक याच्यासाठी तू 4 महिने घेतले. ओ दादूस हे तर काहीच नाही. मी सई तामनकाई प्रसाद ओक यांचं नाव सुद्धा सांकेतिक भाषेत लिहू शकतो पण त्यांना कळणारच नाही मी त्यांचं नाव लिहिलंय. नाही लिहिली मी, दरवाजे उघडेच ठेवले, ते पण डायरेक्ट बघू देत. हे बघा ना. सई दाखव काय. अरे बापरे. बाप रे, घ्या अगा. करा अजून ह्याच्याबरोबर पॅराग्लायडिंग करा. बघा. आता ओक हा प्रोड्युसर आहेत, लक्षात ठेव. रेडी आहात ना? होय. कळतच नाही की नाही दादोस. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये चाल. थांब थांब, स्किट आहे. थांब इकडे ये, बाजूला ये. एवढी सांकेतिक भाषा, ही घाणेरडी सांकेतिक भाषा तुझी. दादूस 4 महिने घेतलेत मी याच्यासाठी. 4 महिने कशाला घेतलेस तू? काय अर्थ आहे त्याला? स ई ओ कुणालाही कळेल ते, त्यांनाही कळलं एवढ्या लांबून. ही सांकेतिक भाषा झाली तुझी. हा मला तर तुझ्यासाठी काहीतरी अजून लिहायचंय. ओळख काय ते, तू लगेच ओळखशील. CH. सलीम. हा करेक्ट. पूर्ण लिहू पण नाही दिलंस, पण त्याच्या अगोदर तुला कळलं. वा बेस्ट, असाच आहे. याच्यासाठी तुला पुरस्कार दिला पाहिजे. बेझिझक जहापना. बेझिझक. हे कुठला तरी विंगेतन शब्द घेऊन येतो, सगळीकडे पेरत कशाला बसतोस? बेझिझक. अर्थात तरी माहिती आहे तुला त्याचा. नालायक काटा. आणि काय रे, तुझा मोबाईल मी पुढे पुढे हॅक केला तेव्हा मला एक युद्धाची रणनीती नावाचा हे सापडला, फोल्डर. आणि मला पहिल्यांदा कौतुक वाटलं की माझा मुलगा जो राजपुत्र आहे तो शत्रू सैन्यावर हल्ला करण्याची तयारी करतोय, रणनीती करतोय. म्हणून मी त्या फोल्डरवर डबल क्लिक केलं तर आतमध्ये मला 22 फोल्डर सापडले. मी म्हटलं खूपच गुप्त माहिती आहे, म्हणून मी परत क्लिक केलं तर त्याच्यात परत 22 फोल्डर सापडले. मी म्हटलं हा डेंजरसच प्लॅन आहे. 5 वाजले संध्याकाळचे मला शेवटच्या फोल्डर पर्यंत पोहोचायला. आणि शेवटचा फोल्डर कुठला येतो? मज्जा. मज्जा नावाचा फोल्डर आहे. त्याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर सगळ्या देशाची युद्ध दिसली मला. हा रणनीती, रण 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 नीती नीती. हा काय आहे ही तुझी रणनीती? काय कसली फॅन्टसी आहे ही? हे बघा दादूस, माझ्या सगळ्या गोष्टी तुम्ही हॅक केल्यात म्हणून माझ्या चुका तुम्हाला समजल्यात. त्याबद्दल बसलं की दाब दादूस. बसलं की दाबण्यासारखाच आहेस तू. गुस्ताखी माफ आहे ते. बसलं की दाब काय? तू येडायस काय जरा? तू येडायस जरा. तू कधीतरी ना वेळ काढून राजमहालात फिर जरा, तो फील घे. इकडे तिकडे रस्त्यावर उणगत असतो ना भटक्या कुत्र्यांबरोबर, ते थांबव. Sorry, दादू. आणि काय ते त्या तानसेनची खोड का काढलीस? तो परवा रडत आला होता. कुठे चिमटा काढलास त्याला? नाही काय केलंस त्याचा? दादूस, मी तानसेनचा नंबर अमीर हडकरला दिला आणि त्याला सांगितलं ह्याचं काय होतंय का बघ. तानसेन आणि आमिर हडकर म्हणजे यंदाचा नवरात्रोत्सव. तानसेन हा? दादूस हे बघा, आमिर हडकर खूप मोठा माणूस आहे. त्याच्या नावाचं श्रीमंती आहे दादूस. खरंय, खरंय. हा. आणि मी तानसेनचा नंबर त्याला ह्याच्यासाठी दिला की तानसेन काहीतरी शिकेल. कारण मी परवाच एक गाणं लिहिलं, त्याला सांगितलं ह्याला चाल लाव, त्याला ती जमली नाही म्हणून मी तानसेनला आमिर हडकरकडे पाठवलं. तू गाणं लिहिलंस? काव्य. थांब, शब्द मोठे असतात मला माहिती आहे. आतमध्ये काहीतरी घडलेलं असतं. त्याला ते कुणाला चाल लावता नाही आली. नाही, ऐकव जरा. मी माझी चाल लावले. आमिर हडकरची परवा मीटिंग घेतली आहे, दाखवतो. कंपोज केलंय मी. नाही, कर कर कर. मार काय ती कानावर. ए झुंबा झुंबा झुंबेरी, झुंबा झुंबा झुंबेरी, आंबा खा रत्नागिरी. झुंबा झुंबा झुंबेरी, आंबा खा रत्नागिरी. आओ याना, आओ खाना आंबा रत्नागिरी. आंबा रत्नागिरी. ओय ध्रुवाची नल्ली गिल्ली सोह.
तरी सर बोलले होते या स्किटचं मला थोडं टेन्शनच आहे. त्याचा एक अंदाज मला आलाच. आणि या छछोर गाण्यासाठी तुला काय लागणार आहे रे? मी हे रिलीजच होऊ देणार नाही. दादूस हे गाणं ऑलरेडी रिलीज होणार आहे. रिलीज होणार आहे म्हणजे कारण मी या गाण्याचा व्हिडिओ केलाय. व्हिडिओ केलास तू? हा. पण त्याच्यासाठी लागणारा छदाम पण तुला देणार नाही. दादूस त्यासाठी लागणारे 3 करोड रुपये मी आपल्या तिजोरीतून केव्हाच घेतलेत. 3 करोड? या झुंबा झुंबा झुंबेरीसाठी 3 करोड? अरे बाजारात गेलो बनियन घ्यायला 300 रुपये बोलला म्हणून परत आलो. तू या झुंबा झुंबा झुंबेरीसाठी 3 करोड उडवलेस? सिपाहियो चुनवा तो इस नालायक को. बेशरम थांब सलीम. सलीम सलीम थांब. सलीम 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 सलीम. वा 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 वा, काबिल आहे तारीफ. आज जो आणला होता काजवा तो विशेष चमकला. विशेष होती आजची फालतूगिरी. मजा आली. प्रसाद दा, तुमच्या दोघांमध्ये काहीतरी मॅजिक आहे. म्हणजे तुम्ही दोघं 15-20 मिनिटं अशी पकडून ठेवता, तोपर्यंत दुसरा काही विचार मनात येऊ देत नाही. आणि त्याच्यात मध्ये मध्ये तुम्ही जे पेरत जाता ना ते फार इंटरेस्टिंग असतं. म्हणजे आज ते जितकं काय ते झुंबेरीचं गाणं ते मला फार आवडलं. म्हणजे काहीतरी विचित्रपणा आहे, काहीतरी गंमत आहे, पण ते पकडून धरतं एवढं नक्की. श्रमेश, तुझ्या लिखाणाबद्दल कायमच बोलत आलोय आणि तू जसं प्रसिद्ध केलंयस तसंच ते असतं. थोडंसं नॉटी असतं, थोडंसं थॉटी असतं. या मंचानंतर तू आता एक नवीन पाऊल टाकतोयस. रंगमंचावरती तुझा 1 मॅन स्टँडअप कॉमेडी शो येतोय. त्याचं नाव आहे थोडं नॉटी थोडं थॉटी. गुड टायटल. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट रमेश. मजा आली, मजा आली. थँक्यू. मंडळी, आता इथे शूट होणार आहे शेवटचा सीन. पण सिनेमातला शेवटचा सीन का दिग्दर्शकाचा शेवटचा सीन, तेच जाणून घेण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. चल ना ये बाबा ये मागे सरक तू इथे बस नीट करते. मागे सरक ए बाबा ए बने चल ना आता. अजून काय सेटअप करायचंय? चल ना, टाक ना रस्त्यात, हे टाक ना, ब्लड टाक ना. ऍक्सिडेंट झालाय ना इथे. सांगतो सर, ते दादा करतात ते. ए बाबा इथे ब्लड टाक. नंतर चल इथे नंतर नाही, आत्ताच टाक, लवकर टाक. आणि हा मेलेला कुठे आहे? हा पडलेला दादा ते तिकडे ये ना, मर ना इकडे. चल ना, पड ना, चल ना. हा कसा पडशील तू? कसा पडशील? पडा. एक मिनिट. ए खेकडा आहेस? गाडीने उडवलं तुला. कसा पडशील? नीट पड ना, नीट पड. बरोबर आहे. चल असं मर कसा पडशील? चल चल ठीक आहे, मर. कसा पड? थरथर ठेव, थरथर आत्ताच झाला ऍक्सिडेंट ना. हे चालेल ना सर? ओके. हा ठीक आहे, चल कर. ए 1 शॉट आहे, नीट करायचा. तुम्ही सगळे हा ऍक्शन बोललो, सगळे पळत येणार, डायरेक्ट इकडे येणार, विचारणार काय, एक बघणार एकमेकांकडे, काय झालं, अरे कोण गाडी आली वगैरे वगैरे. ते वाक्य बोलणारे कुठे दोघं? आम्ही या इकडे. अरे देवा. तुम्ही हवालदार आहे ना? तुम्ही सगळ्यांच्या मागून या. हा ओके. आणि हे तू पाठांतर घेतलंय सर कमाल पाठांतर आहे दोघांचं पण. 5 वेळा घेतलंय सगळं पाठ आहे त्यांचं. एक नंबर. चल तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे? हा माणूस ऑलरेडी पडलाय. कंटिन्युएशनचा सीन आहे, आधीचं आणि नंतरचं सगळं शूट झालेलं आहे. शेवटचा सीन आहे रे माझ्या पिक्चरचा, शेवटचा सीन आहे. आता हा झाला ना, आपल्याला पार्टी करायची आहे व्यवस्थित. सगळं माहिती आहे ना काय करायचं आहे? डायरेक्ट ऍक्शन म्हटलं पळत यायचं आणि सगळं सीन जे काय वाक्य आहेत ती बोलायचे. हवालदार साहेब. ओके रेडी आहे? चल मागून यांच्या मागून यायचं. हा पण चल भाई, मी लय एक्साइट आहे यार. शेवटचा सीन झाला ना, कधी एकदा रॅपअप पार्टीला पोहोचतोय असं झालंय यार. सर काय झालं सर? आई शपथ, छातीला कळलं वाटतं आज रॅपअप पार्टी आहे. जळजळ सुरू झाली. कधी एकदा थंड बिअर पोटात जाते असं झालंय. काय करता सर? घाबरलो. सर तुम्हाला गोळी देऊ का मी? गोळा दे बर्फाचा, विस्की टाकून. भाई मी लय एक्साइटेड आहे. चला ये लवकर भाई, पार्टी करायची आहे. चल भाई चल. रेडी सगळे? चल रेडी. कार्तिक तू रेडी आहे ना? यस रेडी. चलो. बाकी पब्लिक रेडी? हो सर, चला. ए बने, यस. हा शानपणा कोणी गेला? आहे सर. ही काय क्रिएटिव्हिटी आहे? मी असं सांगितलं का हा मरणार आहे नंतर? नाही. ॲम्ब्युलन्स त्याला घेऊन जाते ना. मग यम बीम कशाला पाहिजे? ही कोणाची क्रिएटिव्हिटी आहे? हे कपडे बिपडे असं सगळं कुठे आहे सर? कोण नाही इथे सर. नका करू, एवढं सिम्बॉलिक नका करू. बेसिक सिनेमे करा, चालतं रे आपल्याला. नको ना हे सगळं यार. सर मस्करी करताना शेवटचा दिवस प्रँक करताय ना. चला करूया ना सर पटकन. याला बाजूला काढ, ह्याला कॉस्ट्युम चेंज करून ये, याला उभा कर तिकडे मॉब मध्ये. चल सर कोणाला सांगता? कोण आहे इकडे? अरे ए भाई चल ना. अरे झाकण जुल्या त्याला दिसत नाहीये मी.
मी खरोखरच्या यमदूत आहे यमदूत. तुला तुला आता ऍसिडिटीचा त्रास झाला होता. हा तो हार्टचा त्रास आहे ऍक्च्युली. 5 मिनिटात तुला हार्ट अटॅक येणार आहे, तू पचक्कन जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तो बघतो तो तो तिकडे रेडा उभा आहे, त्याच्यावरून मी तुला घेऊन जाणार आहे. दिसतोय ना रेडा? हे बने याला हाकल पहिल्याला कळत नाही कोणाशी बोलतोय. चल बाहेर हो. माझ्या नाकाला घेऊ कोण नाही सर इथे करूया ना चालू वेळ चाललाय पार्टी सर. अरे मी याला नाही दिसत आहे, याला सोड. मी तो तुझ्या कॅमेरामॅन आहे ना, त्याला पण दिसत नाही. त्याला म्हणा त्याच्या कॅमेरात मी दिसतोय का विचार. तुला लय मस्ती आहे रे. ए कार्तिक त्याला बाहेर आलं सांग. बघ दिसतोय तुला? कोण ह्या बना यमाचे कपडे घालून आलाय. हा कोण ह्या बना यमदूतचे कपडे घालून आलाय. नाही तिथं कोण नाही. एक काम कर, काय त्या नवीन पोराबरोबर प्रँक करताय. चला ना सर करूया ना लवकर शूट. सगळे रेडी आहे तिकडे चला ना. एक काम कर, तुझ्या मोबाईल मध्ये बघ मी दिसतो का. बघ 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 बघ. विश्वास नाही ना तुझा? बघ बघ दिसतोय का? यमदूत आहे मी यमदूत. हे बने हो अरे बने काय झालं सर. हे बने हा आलाय. कोण. हे बने हा आलाय मला घेऊन जायला आलाय. हो, तुला 5 मिनिटात घेऊन जाणार आहे मी. फार फार तर 5 मिनिटं आहे तुझ्याकडे. हो सर हं? हो सर प्लीज असं करू नका सर. सर माझ्या का पाय पडताय. चला ना रेडी आहे सर. तुझ्या नाही पाया पडत आहे सर. सर मला जळजळ वाटत होती. मला वाटलं ऍसिडिटी आहे. मला नका नेऊ सर प्लीज सर. सर माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म आहे सर ॲज अ डिरेक्टर. प्लीज सर करू द्या सर ही फिल्म प्लीज सर. सर प्लीज मला घेऊन नका ना जाऊ सर. माझं काय चुकलं असेल तर माफी मागतो सर. प्लीज माझी फिल्म मला पूर्ण करू द्या सर. काय नाही सर छोटी छोटी स्वप्न आहेत सर. मला माझी फिल्म रिलीज करायची आहे. ती ब्लॉकबस्टर करायची आहे. त्याने 500,000 करोड रुपये कमवायचे आहेत. अरे तुझा पिक्चर रिलीज झाला तरी उपकार समज. तू देवाच्या इतका तर दलिंदर पिक्चर बनवतोय तू. काय करतो तू? जसा सिनेमा बनवलाय ना तसे सिनेमे आम्ही नरकात लोकांना शिक्षा द्यायला वापरतो. बोलू सर. अरे तू ज्या सिनेमांमध्ये ऍक्टिंग केलेली आहे ना त्याच्यातले तुझे खास सीन काढून लोकांना दाखवतो शिक्षा म्हणून. लोक चल 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 कापतात. नको 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 म्हणतात लोक. सर मी प्रयत्न करतोय ना सर. सर काय झालं. मला घेऊन जातात कोण आहेस? प्लीज सर. काय झालं? सर प्लीज मला हा सीन करू द्या ना सर. अरे नका माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म आहे सर. डिरेक्टोरियल डेब्यू आहे सर माझा. सर पैसे पण नाही मिळालेत. प्रोड्युसर बोललाय शेवटचा सीन पूर्ण करशील तेव्हा तुला चेक देईन. मला नका ना मारू सर. नाहीतर मला हा सीन तरी करू द्या सर. मग मला घेऊन जा सर. मला चेक मिळेल. माझ्या बायका पोरांचे पैसे तरी भेटतील सर. अरे नको रे नको रे. हे बघा हे तुम्ही आज इमोशनल करून टाकता गड्या. एकदम मी कांद्याचा माणूस आहे म्हणून मी एकदम मावाळ आहे. पण नका रे रडत जाऊ रे. मला आहे ना कसं समज होतं. मी आहे ना एक तर झोपलेल्या लोकांना उचलतो मी. हा पण तुझी केस आहे ना आज घाई गडबडीत माझ्याकडे आलेली. एक तर तुझी बायको ना ती देवी आहे रे. हा सर. पण तू दलिंदर आहे. हे बघ रे आम्हाला आहे ना एक टाइम स्लॉट दिलेला असतो त्याच्यात आम्हाला उचलून न्यावंच लागतात. नको ना आता मला कसं मजा होतं ना रे. प्लीज नका ना नेऊ सर. मला एकदा करू द्या ना सर. छोटा सीन आहे सर. काय ना एक माणूस ऑलरेडी पडलाय. आधीचे सीन शूट झालेत नंतरचे शूट झालेले आहेत सर. हा ना फक्त एक माणूस येतो तो बोलतो काय झालं काय झालं. दुसरा बोलतो सर याला ना एका गाडीने उडवलं. मग हवालदार बोलतो तुला गाडीचा नंबर माहिती आहे का. तो बोलतो हा MHJ05 DC 5993. एवढाच सीन आहे सर. एवढं तरी करू द्या ना सर प्लीज. अरे यार. सर माझी शेवटची इच्छा समजा सर प्लीज सर. कर 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 माझी फिल्म पूर्ण होईल सर. करू कर ना. कर हे बघ पण पटकन 5 मिनिटात कर बरं का. नंतर आपण रेडिओवर बसून नॉन स्टॉप निघून जाऊ म्हणजे ते 5 मिनिटं कव्हर होऊन जातील. वा कर कर कर. ए बने चल रे बने चल. सर 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 एक मिनिट सर तुम्ही व्हेज मध्ये आहात की नॉनव्हेज मध्ये. मी भट्टीमध्ये 5 मिनिटांनी माझा तंदूर होणार आहे बने. सर तुम्ही रडताय का सर. छान होईल सीन सर. छान होईल पटकन छान होईल. हे भाई हे सगळ्यांना सांगतोय मस्त करा मस्त करा. असं समजा माझ्या आयुष्यातला शेवटचा सीन आहे. मस्त करा. काय बोलताय काय रडताय होय त्याला. चांगलं होईल. चांगलं करा प्लीज. चांगलंच करणार आम्ही. हे चलो नाही मस्त करूया. सगळ्यांना सगळं माहिती आहे. पटकन चक्री मारून टाकूया काय सर. सर 4 वाक्य आहेत सर. हवालदार साहेब एवढंच बोलायचं आहे तुम्हाला. कशाला चक्री पाहिजे सर. हा तू करूया प्लीज. वेळ नाही माझ्याकडे. रेडी आहे ना. डोक्यावर बसलेत माझ्या. रेडी रेडी. इकडनं येतो ना. हा तू मागून ये. मागून येतो. Yes, yes. चलो 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 पोझिशन पोझिशन. हा कार्तिक रेडी आहे ना. रेडी रोल कॅमेरा. लक्षात आहे ना. रोलिंग. ऍक्शन. बाजूला बाजूला ए बाजूला गर्दी करू नका. काय झालं काय झालं. हलवदार साहेब कट कट कट. हलवदार साहेब बोलले ते. कट. ए मागे सर. मागे काय आहे यार काय बोलताय सर. काय झालं सर. अरे सर वाक्य काय आहे. हवालदार साहेब. हा बरोबर आहे. तुम्ही काय बोललात. काय
हलवदार साहेब हलवदार नाही साहेब चुकीचं आहे. हा ना मग बरोबर वाक्य काय हवालदार साहेब हवालदार साहेब हे बरोबर आहे. तुम्ही काय बोललात काय हलवदार साहेब हलवदार साहेब चुकीचं आहे सर. अरे मला काय हा येडा आहे का रे हा मला का सांगतोय हा बने कन्फ्युजन झालं असेल. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय नाही ऍक्च्युली काय आलंय माझ्या लक्षात तुमचा गोंधळ. मी बोलतोय बरोबरच, तुम्हाला चुकीचं ऐकलंय ते सर. हे बने हा काय आहे या सर खरंच पाठांतर खूप भारी आहे त्यांचं. आता का असं करतात मला खरंच माहित नाही सर. नाव काय सर तुमचं कदम सर. कदम सर तुम्ही ना तुमचं वाक्य नीट घ्या. हवालदार साहेब एवढंच आहे ना हा? हवालदार साहेब आणि हलवादार साहेब याच्यात फरक आहे की नाही नाही बरोबर आहे. अरण्य कसं आहे काय? गाजर हलवा आणि हलवा गाजर हे ऐकायला जेवढं सेम वाटतं ना पण अर्थ वेगळा होतो कारण हॅलो हे काय नाही त्याला उदाहरण दिलं तो हलवदार आणि हवालदार करतोय ना. नका ना देऊ उदाहरण लवकर कर लवकर कर वेळणी वेळणी ऐक तुम्ही गाजर हलवा आणि हलवा गाजर वगैरे काही लक्षात नाही नाही, हा मी हलवा गाजर बोललोच नाही सर. तुम्ही बोलायचं पण नाही. तुम्ही नका कन्फ्युज करू ना त्यांना. थांबा ना हवालदार साहेब क्लिअर आहे सर. म्हणजे पक्क ठेवा ते डोक्यात. हा म्हणजे हे बघा इकडून हा बोलतो हा बोलतो काय झालं एकदम काय टेन्शन घ्यायचं नाही एकदम. आहे लक्षात आहे सर त्यांच्या. ठीक आहे तुम्हाला ब्लॉकिंग माहिती आहे ना हा, वाक्यांवरती हवालदार साहेब पक्क करा. ओके, हा? ओके. तुम्ही पण हॅलो तुम्ही आलात हवालदार साहेब ओके लवकर चल मोड रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. बाजूला हवालदार साहेब काय झालं साहेब काय झालं. कट काय आहे यार तुम्ही हवालदार आहे तुम्हीच कसं बोलताय हवालदार साहेब सर तुम्ही म्हणालात ना हवालदार पक्क करा तेच माझं डोक्यात राहिलं का नाही. अरे पण तुम्ही का बोलाल आणि तुम्ही का त्यांचं वाक्य घेताय ते बोल. त्यांनी माझं वाक्य घेतलं तर मी त्यांचं वाक्य घेतलं ना. सीन डिस्टर्ब नकोय. काय तिकडे एडिटर कपडे फाडेल म्हटलं पटकन scene करू. रो दादा अरे हे फार बिंडूक आहेत रे. अरे बेसिक मध्ये हालतायत ते हा फार डोक्यावर पडल्यासारखं वाटतंय ते. तर मी बोलतो सर त्यांच्याशी. ऐक ना हे काय बोलताय तुम्ही. तुम्हाला तुमची वाक्य बोला ना फक्त. ठीक, ओके. एडिटर कपडे फाडेल त्याच्या आधी तुम्ही सीन फाडताय त्याच्याकडे लक्ष द्या ना. हा बेसिक करा. ए मेकअप अरे इकडे टाक ना थोडं ब्लड. ए चल सुरू कर रे चल. काय झालं काय ना छातीत दुखतोय तो. नाही ना माझा टोन बरोबर आहे ना. मागे हो. टोन चेक करूया रे. सगळं ओके आहे ना. हे मेकअप बिकअप सगळ्यांचं ओके आहे ना. चल प्लीज कोणा इकडे या. दादा प्लीज टचअप कर. त्याने नाही मारली सर त्याने नाही मारली. काय झालं छातीत दुखतोय. नाही ना माझा टोन बरोबर आहे ना हे विचार. मागे हो. नका ना मारू सर काय करताय. अरे काय नका ना मारू. अरे एका वाक्यात खंडीभर माती खातोय तो आणि त्याला काय मरायला टचअप पाहिजे. अरे त्याला अख्ख्या मेकअप मध्ये जरी भिजवला ना तरी त्याच्यात काय फरक पडणार आहे त्याच्यात. कुठे तोंडाचा फुरगटेल रे नुसता. प्लीज मी थांबा. नाही तुम्हाला धक्का लागला असेल. काय नाही ऐका ना सीन वर लक्ष द्या. हवालदार साहेब असा तुमचा सीन आहे ना तेवढं तुम्ही व्यवस्थित बोला. मेकअपची गरज नाही. येस सर. हे बने हे पाठांतर घेतलं होतं ना रे बने. 5 वेळा सलग मस्त बोलले ते. मग आता असं का करतायत. मला नाही माहित ते असं का वागतात आता सर. सर प्लीज नीट करा हा, सर. सर. हा तुम्ही मागून याला. हा पूर्ण करायचं आपल्याला. हवालदार साहेब बाकी पुढचं. अरे डोक्यात जातोय तो माणूस. प्लीज ना सर प्लीज सर बसा ना सर प्लीज. चल पोझिशन रोल कॅमेरा रोलिंग सर. अँड ऍक्शन. बाजूला गर्दी करू नका. काय झालं हवालदार साहेब ओके कट. अरे काय कडक टेक दिलाय. अरे मस्त मानला तुला. मला वाटलं तू हलवदार साहेब बोलशील. नाही पण तू हायस हा काय म्हणतो. काय आहेस तो. काय हायस काय आहे. नाही, ते चुकला नाही ना. मागे या. काय करताय तुम्ही सर. काय झालं. आता तुम्ही हवालदार साहेब नंतर पुढे का नाही बोललात. मी बोललो हा एवढंच सीन आहे नंतर माझं क्लोज लावणार आहे तुम्ही. तुझ्या बापान लावला होता 1 शॉट मध्ये क्लोज. तसं नाही मी डिझाईन तसं केलं होतं. हो सर तुम्ही काय डिझाईन करताय. सर आहेत ना इकडे ते करतील डिझाईन. तुम्ही तुमचं काम करा ना गपचूप. क्रिस्टोफर नोलन आहे तू. नाही अरुण कदम. अरे
तू येणार का रे काय झालं काय झालं छातीत दुखतंय यार. नाही नाही माझा टोन बरोबर हो माझ्या डोकं फिरते हा डोकं फिरते ओके जात आहे माझ्या काही बाई करतायत ते. एक मिनिट अरे तू बोल ना यार तुझं पूर्ण वाक्य. तू नको ना करू असं मित्रा. ऐक ना यार नाही माझ्याकडे वेळ यार ते चिडतायत यार. तू हवालदार साहेब गाडीने माणसाला उडवलं ते अख्खं बोलायचं आता ते करा ना यार प्लीज. न थांबता करा चटाचट यार. वन शॉट आहे यार. पटकन कर पटकन कर रे. करतो पोझिशन रोल कॅमेरा रोलिंग सर. ए थांब थांब अरे कर ना पटकन मार्क घे ना. चल रेडी रोल कॅमेरा रोलिंग सर. ऍक्शन. ए बाजूला गर्दी करू नका. काय झालं हवालदार साहेब गाडीला माणसाने उडवला. कट नाही, कट थांबा. गाडीला माणसाने उडवला. माणसाचा नंबर आहे. थांबा ना. पाच केलं मला बोलायचं का तुम्ही? थांबा. अरे हा बिंडोक रे हा मरून जाईल रे माझ्या हातून. सर काय झालं सर? कदम सर काय झालं? मी हवेत होतो हवेत. तुम्ही हवेत होता नाही तुम्ही हवेतच आहे. मला कळत नाही कुठं काय बोलायचं. काय करताय सर? सर ऍक्च्युली सगळ्याच मी बोलून टाकलं. म्हटलं प्रॉब्लेम नको. माझी वाक्य सगळी पाठ आहेत. तुमची वाक्य नाही पाठ. तुमचे फक्त शब्द पाठ आहेत जे तुम्ही कुठेही घालता. आणि तुम्ही फक्त शब्द नाही घालत. तुम्ही सीन खराब करता अख्खा. तुम्ही आहे ना तुम्ही आहे ते करा ना. अरे पण मला किती चुकलात तुम्ही आता. काय वाक्य आहे? गाडीने माणसाला उडवलं बरोबर. हा बरोबर. तुम्ही काय बोललात? काय गाडीला माणसाने उडवलं चुकीच आहे. बरोबर ना. मग वाक्य काय पाहिजे? काय गाडीने माणसाला उडवलं. हे बरोबर आहे. तुम्ही काय बोललात? काय बोललो? गाडीला माणसाने उडवलं. चुकीचं आहे. अरे मा तू बोल ना बरोबर वाक्य. अरे हे चुकीचं आहे का? तू बरोबर वाक्य बोल ना. आरामात सर. तुला बरोबर वाक्य माहित नाही काय आहे? काय कळलं तुला? नाही कळलं काय कळलं तुला? एक मिनिट. नाही आत्ता मला गोंधळ तू माझ्या लक्षात आला. हा. मी बरोबर बोलतोय. तुम्हाला चुकीचं ऐकलं त्याच्यात. अरे आम्ही नाही कोण मारित आहोत तुला. कोण नाही मारित. अरे किती दलिंदर आहेत रे हे. प्लीज सर. अरे यांना काही जमत नाही. अरे किती संपले. हा माणूस येणार हा म्हणणार काय झालं तो म्हणणार हवालदार साहेब एका गाडीने या माणसाला उडवून टाकलं. हा म्हणणार की तू त्याचा गाडीचा नंबर बघितला का? हा म्हणणार हो बघितलाय. हे म्हणजे 05 DC 5993. सर क्या बात आहे सर. तुम्हाला पाठ पण झालं. शपथ सर तुम्ही एकटे या दोघांपेक्षा जास्त चांगलं करता. मी चांगलंच करतो रे. तो माझं कौतुकच नाहीये. नेहमी या धल्ल्यांचंच कौतुक होतं. नेहमी मिरवत असतात ते. पण त्यांच्याकडून करून घ्यायला मला काय कष्ट पडतात ना ते मला माहितीये. त्यांचं पाठांतर घ्या. त्याच्या आधी ऍडिशन लिहा. त्या ऍडिशन त्यांना वाचून दाखवा. कारण त्या डोब्याला वाचता पण येत नाही त्याला. इतका बिंडो देतो. त्यांचं पाठांतर घ्या. मग आपलं पाठांतर घ्या. आणि त्याच्यानंतर स्किट झाल्यानंतर ते कंटेनर मधले जे यमराज आहेत ना त्याच्या शिव्या खा. न्यारा गोष्टी काढतो बाबा तो माणूस. आता म्हणतो श्याम्या तुझे पाय म्हणजे काय कांडप मशीन आहे का? असा का चालतो म्हणे तू. असा चालतो मी. आणि हे समोर बसलेले आहेत ना हे पण भलते चतुर आहेत. त्यांना नुसतं चढवून देतात त्या दल्ल्यांना. क्युटी पाय काय, स्ट्रॉबेरी किंग काय, प्लॅटोनिक काय, सिक मॅग्नेट काय. अरे ते कौतुक करून निघून जातात. झेलावं मला लागतं त्यांना झेलण्यापेक्षा मी व्हॉलीबॉल खेळलो असतो ना नॅशनल प्लेअर झालो असतो मी. माझं कोणाला कौतुकच नाही. सर सगळं वेगळ्या ट्रॅकला चाललंय. नाही आता मी ट्रॅकवर आणतो. तू कुठे आहे रे? तू इकडे इकडे पाय माझ्याकडे पाय. इकडे माझ्याकडे पाय रे. सर तुम्ही या दोघांना दिसतोय. वाक्य आठवत नसेल ना त्यांना मीच दिसतो. त्यांना मरणच दिसत.
हे दलिंदारांनो, आता मी तुमचा डिरेक्टर आहे. मी सांगेल तसा करायचा. तू रे तू हा करू नकोस, समजून घे. तू इकडून यायचं आणि म्हणायचं काय झालं कळलं का? आणि तू रे तू म्हणशील हवालदार साहेब एका गाडीने या माणसाला उडून टाकलं. मागून का डोंबला दिसणार आहे, समोरून पाय का नानाची टांग दिसणार आहे मागून तुला. मागून हा करतोय. हवालदार साहेब या गाडीने माणसाला उडवलं. मग तू रे तू म्हणायचं गाडीचा नंबर घेतला का? गाडीचा नंबर हा आणि मग तू म्हणायचं हो मला लक्षात आहे MHJ 05 DC 5993 हे करायचं. त्यानंतर तू म्हणायचं काळजी करू नको, मी गुन्हेगाराला पकडून घेईन. कळलं का? हा नेमन करा. तुम्ही असिस्टंटशिप पण चांगली करताय सर. असिस्टंटशिप चांगली करायचो मी. त्यांना काही काम नाही आहे. हे दिलं या 2 धल्ल्यांना माझ्या गळ्यात बांधून. अरे बापरे शांत व्हा सर. अरे बापरे सीन करूया ना सर. हा सीन केला पाहिजे. सीन कर. नाही हे धल्ले ना खंडीभर मातीच खातील. ऐका रे बॅकअप प्लॅन रेडी पाहिजे. बॅकअप प्लॅन नेहमी रेडी ठेवतो मी. हे ना हातवारे करीन हातवारे. हा लगेच तुम्ही ऍक्शन समजून डायलॉग बोलायचे. कळलं का? चला रोल कॅमेरा ऍक्शन. चला सर ऍक्शन मला बोलू द्या ना. तू पट रे प्लीज ना सर. शेवट रेडिओवर जाऊन बसतो. आधी सीन संपवतो नंतर तुला संपवतो मी. सर नको ना सर प्लीज ना. शेवटचं मला ऍक्शन तरी बोलू द्या ना प्लीज. ठीक आहे बोल. चल पोझिशन. अरे त्याची ती नंबर प्लेट नीट करा ना यार. त्याची नंबर ते काय नेम प्लेट जे काय ते करा ना यार ते नीट त्याचं. अरे लवकर करा नीट ते. अरे यार फील्ड क्लिअर कर. दादा जाणार तुला बोललो होतो लॉकडाऊन लाव मागे. बाजू तिथून बाजूला हो सगळे. चल सर रेडी चला रेडी मुर्द्या पडणार. पोझिशन रेडी. ए अरे त्या फील्ड मधून रेडा बाहेर काढ यार. रेडा नाही तिकडे. अरे तो माझा रेडा आहे रे. ए हाल्या हो तू इकडे मागे खपना. हा न्यायचंय त्याला नंतर न्यायचंय. सॉरी सर सॉरी. चल रोल कॅमेरा. रोलिंग सर. ऍक्शन. काय झालं मागे बाकीचे मागे. इंग्लिश का मराठी? जमशेराज करतोय. इंग्लिश का मराठी करतोय तो. इंग्लिश का मराठी करतोय तो. कीप रोलिंग. सर यस सर. चला कंटिन्यू. काय झालं हवालदार साहेब तिकडे बघून बोला. गाडीने माणसाला उडवलं रोलिंग. गाडीने माणसाला उडवलं. त्यांना सांगा. गाडीचा ढुंगण. गाडीचा ढुंगण सांगेन कर मी. अरे गाडीची नंबर प्लेट ना रे. काहीच कसं कळत नाही गड्या तुम्हाला. अरे काय बघतोय मी बोलतोय ते तरी कळतंय का डोब्या तुला. भूतासारखा पाहतोय. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आले काय माहिती दलिंदर. काहीच काम करायचं नसतं त्यांना. पाठांतर करायचं नाही, वाचन करायचं नाही, काहीच नाही. तुमच्यामुळे माझा हातपाय कलकल करतो रे. मी बोटी दुखते रे. अरे सिंपल आहे ना. यायचं म्हणायचं काय झालं तुम्ही म्हणायचं हवालदार साहेब एका गाडीने माणसाला उडवून टाकलं. तू म्हणायचं गाडीचा नंबर बघितला का? तू म्हणायचं MHJ 05 DC 5993. काही झालं? काय साला ताकद आहे या माणसांची. अख्खा यमदूत मारला. आमच्या शिवाकडं त्याची मसनात लाकडं. तिकडे चल, परत आपण सुरू करूया. हवालदार साहेब काही झालं? परफॉर्मन्स. खूप दिवसांनी एवढा मरेस्तोवर हसलो आणि ऑफस्क्रीन जोक्समुळे तर आणखी मजा आली. ऐकूया हसरसे काय म्हणतात प्रसाद दा. श्याम तू अफाट आहेस. श्याम दादा
मी तुम्हाला किती विशेषणं देते त्यातलं एक हिमनग हे विशेषण आहे. श्याम, मी तुला कधीच काही विशेषण वगैरे दिलं नाही, पण माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे. राम दादा, तुम्ही खानदेशी अस्खलित बोलता, हैदराबादी अस्खलित बोलता, इंग्रजी अस्खलित बोलता, मराठी अस्खलित बोलता. श्याम, तू पूर्ण काळ्या कपड्यात आहेस, पण मला तू अत्यंत शुद्ध दिसतोय. श्याम दादा, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आमच्या मनात ते आहे, जरी कधी कधी थोडं थोडं बाहेर येत असलं तरी वी लव्ह यू अ लॉट. कशाची एक गोष्ट लक्षात येते का आपल्याला दुसरं कोणी दिसतच नाहीये. ऍक्च्युली नाही दिसलं पाहिजे, कारण आपण जर आता श्याम सोडून बाकी कुणाबद्दल बोललो तर मरण समोर आहे आपल्या. ऍक्च्युली आपण बोलणं थांबूया, त्याला जाऊन मिठी मारूया. श्याम, आजपर्यंत आम्ही दोघांनी एकत्र एकाही आर्टिस्टला स्टँडिंग ओवेशन दिलं नाही जे तुला दिलंय. इन द हिस्ट्री ऑफ हास्य जत्रा. त्यामुळे माझं कौतुकच होत नाही हे वाक्य. ला जवाब. तुमच्या दोघांचं काय करायचं ऍक्च्युली म्हणजे ना, तुम्ही इथला तर बाजार उठवलाच आहे, आता तिथलाही उठवला. अरुण आणि प्रभाकर कहर आहात तुम्ही दोघं. आउटस्टँडिंग, बहारदार, मजा आली, खूप मजा आली. हॅवॉक परफॉर्मन्स. सगळ्यात आधी नेम प्लेट चेंज करायला दादा आले होते त्यांच्यासाठी. जेन्युइनली म्हणजे कधी कधी आपोआपच काहीतरी ॲड होतो इन्ग्रेडियंट आणि रेसिपी अमेझिंग बनते आणि तो मॅजिक इन्ग्रेडियंट ठरतो. तसे ते दादा होते. दादांची तत्परता आणि त्यांचं स्टेजवर येण्याचं टायमिंग हे अप्रतिम होतं. त्यांनी काहीतरी ॲड झालं प्रहसनात आणि त्याची खूप मजा आली. अरुण दादा, हिंदी मराठीला मी संपलो होतो, लोळायचे बाकी होतो. फार मजा आली. थँक्यू सो मच. येस येस येस. मंडळी, अग्गा अग्गा आई असं म्हणत लेकरू फायनली सज्ज झालंय दिग्दर्शक होण्यासाठी. चला बघूया त्याच्या या प्रवासामध्ये त्याचे बाबा त्याला किती आणि कशी साथ देता येते. तेच पाहायला जोरदार टाळी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. झाला का रे सेट लावून? हो हा? झाला सर. किती वेळ? 2 मिनिटं सर. झाला सर. रेडी? हा रेडी सर. ओके. हा टिपॉय इथे कोणी ठेवला? काय विचारतोय मी? हा टिपॉय इथे कोणी ठेवला? दत्तू, बॅकस्टेज सांभाळण्याची जबाबदारी मी कोणाला दिली होती? मला. बरोबर. मग मी जे नेपथ्याचं डिझाईन काढून दिलं त्यानुसार हा टिपॉय ठेवण्याची जबाबदारी कोणाची? आन्सर मी. अरे ओंक्या. कोण ओंक्या? डोंट ओंक्या. आय एम द प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर, ऍक्टर ऑफ द प्ले. हु इज ओंक्या? हा? हु इज ओंक्या? काळात चिडू नको. डोंट इंटरप्ट. ए दत्तू, बोल. बोल. माझी होती. काय तुझी काय होती? तुम्ही आता विचारलं ना सर. काय विचारलं मी? सर तुम्ही विचारलं ना जबाबदारी कोणाची होती टिपो ठेवायची. हा. कोणाची जबाबदारी होती ही? माझी होती सर. मग पण मी विराटला सांगितलं होतं ठेवायला, त्यांनी ठेवले. काय उगाच? आन्सर मी. मला जिथे सांगितलं होतं तिथेच ठेवलं मी. इथे सांगितलं होतं? हा टिपॉय इथे ठेवायला सांगितलं होतं मी? इथे सांगितलं होतं ना? इथे सांगितलं होतं ना? तू
आय एम परफेक्शनिस्ट. मला परफेक्शन पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आय वॉन्ट परफेक्शन. गुड सॉक्स. सेक ऑफ गॉड. सॉरी मी येस. एक मिनिट. माझ्या सेटवरती हा कोणाचा फोटो आहे? माझ्या सेटवर हा कोणाचा फोटो आहे? हु इज ही? हु? या घरचे मालक. अरे कोण खांडेकर? ए सॉरी कोण खांडेकर? मी रंगभूमीवर फक्त आणि फक्त भरत मुनींना ओळखतो. कोण खांडेकर? दुसऱ्या क्षणाला हा फोटो माझ्या नजरेसमोरून दूर झाला पाहिजे. नाहीसा, पूर्ण नाहीसा. तर तू इकडे रे, इकडे. विन्स लोंबार्डो काय म्हणतो? परफेक्शन अटेनेबल इज. तुला मराठीतून सांगतो मी, ऐक. एखाद्या गोष्टीतली परिपूर्णता साध्य करणं कठीण असतं, पण आपण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न केला तर त्या क्षेत्रात त्या गोष्टीमध्ये प्रवीण होता येतं. आणि एक लक्षात ठेवा, बोथ यू लिसन, कुठल्याही क्षेत्रात व्हायचं तर प्रवीण व्हा, प्रसाद नाही. कारण प्रावीण्य हे मिळवता येतं, प्रसाद असा फुकटात वाटतात. नका ना, आले जीव घेताय का त्याचा आता? काय बोलला तो? प्रसाद फुकटात वाटतात. हा प्रसाद बाहेर दिवस रात्र घाम गाळतो म्हणून इथे अक्कल फुकट वाटत. इकडे रे तू, इकडे ऐका ना, इकडे म्हटलं ना. शांततेत इकडे. मुलाशी लेकरा. एक मिनिट. ए राजा. वा विराज. हे काय केलं आणि घराचं? मग घरातलं फर्निचर कोणी बदललं? माझ्या घरातलं फर्निचर कोणी हलवलं? काय उगाच? ए हेअर अँड स्पा इकडे इकडे इकडे. का हलवलं फर्निचर? ओंकार सर बोलले म्हणून. ओंकार सर? मी केलं हे सगळं. आणि फॉर इन्फॉर्मेशन युअर काइंड, हे तुमचं फर्निचर नसून माझ्या नाटकाचा सेट आहे, नेपथ्य आहे. आणि प्लीज डोंट डिस्टर्ब. नाटकाची रिहर्सल सुरू आहे. म्हणजे अहो, आपला ओंक्या आहे ना आता मोठा लेखक दिग्दर्शक झालाय. हे जय हा. हो, मी हे शनिवारी आणि रविवारी ना झुक्या भिंगऱ्या सरांच्या दिग्दर्शन कार्यशाळेत गेलो होतो. भाग घेतला होता. तर माझा 2 दिवसाचा वावर बघून त्यांनी असं सांगितलं की मी उद्याचा मोठा डायरेक्टर होणार आहे. ऐक ते वावर बिवर सोडू दे. नाव काय सांगितलंस? झुक्या भिंगऱ्या सर. अरे अशी फुकटची कार्यशाळा घेणारे मार्केटमध्ये गल्लोगल्ली फिरतायत. हा, आणि कोण आहे हा झुक्या भिंगऱ्या? काय नाव? आणि मी इतकी नाटकं रोज बघतोय, मी कधीच नाव ऐकलंय दिग्दर्शकाचं. बाबा, स्वतःच्या मर्यादित बुद्धिमत्तेच्या चौकटीला जागतिक सत्य समजणं बंद करा. हवेतला ऑक्सिजन दिसत नाही म्हणून तो नसतो का? अस्तित्वात नसतो का? फुफ्फुसात काय जातं मग? सोडा काय करताय? हे आई म्हणून एकदा ह्याला विचारायला पाहिजे होतास, काय करताय? अभ्यास सोडून सगळं करतोय हा. नाटक दाखव. स्क्रिप्ट कुठे तुमचं? हे आहे काय? हे नाटक, हे काय नाव आहे नाटकाचं? नालायक बापाचा लायक मुलगा. कोणी लिहिलंय? मीच लिहिलंय बाबा. कसं असतं बाबा, दिग्दर्शक म्हणून रंगभूमीवर पदार्पण करताना स्क्रिप्टवर कन्व्हिक्शन असायला पाहिजे. आणि हल्लीचे लेखक जाम रिजिड असतात बाबा. त्यांना आपण लिहिलेली वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्यच वाटतात. त्यामुळे जरा जरी वाक्यांची अदलाबदल केली त्यांना सहन होत नाही. त्यामुळे माझं दिग्दर्शकीय स्वातंत्र्य जपण्यासाठी मी स्वतःच लेखन करण्याचा निर्णय घेतला. आणि बाबा, तुम्हाला अभिमान वाटेल ऐकून, म्हणजे सीना चौडा होगा तुम्हाला, की मी फक्त लेखन आणि दिग्दर्शन नाही तर प्रकाश योजना, नेपथ्य, संगीत, अभिनय अशा सगळ्या स्तरांमध्ये स्वतःला आजमावून बघणार आहे. म्हणजे सब कुछ ओंकार खांडेकर. हे तुला सगळं 2 दिवसाच्या कार्यशाळेत जाऊन तुला कळलं की तू लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, प्रकाश योजना सगळं एकटं करणार. हो. चांगलंय. हा, चांगलंय. अरे देवा, मी म्हंटल होतं लेकरा तुला बाळा, बाबा आहेत ना गोड आहेत, चांगले आहेत रे बिचारे. काय नाही कर, तुझा पाया पड जा त्यांच्या. जा, छान म्हणले तुला, जा पाया पड. ए बाळा, असू दे, ठीक आहे. मला ना तुमचं कधी कधी काही कळतच नाही. काय रे? तुम्ही ना ताडगोळा आहात.
हा, वरून कडक पण आतून बुळबुळीत. बुळबुळीत. हे जे तुमचं काय हे काय नाटकाचं नाव काय आपलं हे नालायक बापाचा लायक मुलगा. याच्यात बापाची भूमिका कोण करताय? मी करतोय काका. कोण? आहे. अच्छा मेकअप चाल. हा बाबा, हा बाबा, फक्त लुक मधून झळकतोय का नाही नालायकपणा? नाही बाळा, बघत काय बसला, पाया पड काकांच्या. जा जा. काका बाई, काय करू मी या माणसाला? खरंच? मुद्दाम करताय? काय मुद्दाम करताय हो पोरं? मुद्दाम करताय? बापा माझ्यासारखा गेटअप दिलाय त्याने. म्हणजे याचा बाप नालायक आहे, मी नालायक आहे. अहो बघा, हे बघ, तू कुठे असं काय बोललाय? अहो तर नाटकात बोल ना. काय झालं राजा? आई हा डायलॉग नको मला. हे नाटकात नको मला. ऐकून घ्या हो त्याचं म्हणणं एकदा. काय हो माझ्या सोन्या? गाई. ओ रे माझ्या लेकरा. गाई. ओ लेकरा, बोल बा. का बाबा मला सतत उठता बसता मारत असतात? हे बाळा, तुला फक्त उठता बसता नाही, झोपल्यावर पण मारला पाहिजे. झोपेतनं उठल्यावर पण मारला पाहिजे. इकडे इकडे. म्हणजे तुझा बाप नालायक, हा, म्हणून माझ्यासारखा गेटअप दिलायस, म्हणून माझ्यासारख्या मिशा दिल्यास. ओ का स्वतःला लावून घेताय गाई? बाबा असं का करतायत? जगात फक्त यांनाच जाड मिशा आहेत का? आणि आम्ही नाटकाच्या सुरुवातीला अनाउन्समेंट सुद्धा करणार आहोत की या नाटकातली बापाची व्यक्तिरेखा पूर्णतः काल्पनिक असून त्याचा कुठल्याही मूर्त किंवा जिवंत प्रसाद खांडेकराशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. फक्त माझं नाव आहे यांच्या अनाउन्समेंट मध्ये, फक्त माझं नाव आहे. कळतंय तुला? बरोबर आहे ना? ज्याचं ऑब्जेक्शन त्याला डायरेक्ट उत्तर. तू निवृत्तीपर्यंतचा पोरगा ना? थांब जरा, भेटतो तुझ्या बापाला. बाळा, मला वाटलं तू हे माझं सिम्बॉलिक करतोय. माझं चुकलं. माझं नाही बाबा. नाटकात नाव पण बापाचं नाव खांडेकर नसेलच? नाही, नाटकात बापाचं नाव खांडेकर नाहीये, वेगळं आहे. काय? दांडेकर. आहा रे, आय साला वेगळं, एकदमच वेगळं आहे रे, एकदमच वेगळं आहे नाव. सॉरी, माझा गैरसमज झाला. सॉरी. नाही, आपण दाखवा काय आहे ते दाखवा तुमचं. बघ बघ बाळावरा लेकरा, मी तुला बोलले होते ना, बाबा आहेत ना, हे आहेत, वरून नारळ आहेत, आतून ओले आहेत ते. बाबाचं ताडीमाडी केंद्र सुरू करा एकदाच. जा दाखव बाबांना. काही नाही बोलणार. आई आहे ना तुझी, जा बघ. दाखवा मला काय नाटक, एकदा मला बघू दे बाळा. हा? एकदा दाखवा. काका काका तुम्ही ना आमच्या ऍक्टिंगच्या एरियात बसलायत. हा आमचा नाटकाचा सेटअप आहे. हा हे नाटक कायचं आहे का? कुठे कुठे बसू सांग ना. एक मिनिट दत्तू. माझे गेस्ट आलेत, त्यांना जरा विंगेत बसव ना. या काका, या या. तुम्ही ओंकारचे बाबा ना, है ना? या. बाळा पायात येशील माझ्या लांब राहा. ही विंग आहे. हो, इथे बसा काका. काका काही लागलं तर मला सांगा, फोन करा मला. दाखवा. विंगेतला गोंधळ कमी करा प्लीज. बंद करा. इथे डायरेक्टर असताना बाकी कोणाचा आवाज नकोय. यांची दहंडी होते, तू चहा टाकतो लगेच जा. एक मिनिट. काय नम्रता. ओंक्या, ती कुठेही जाणार नाही का? कारण ती या नाटकात आईची भूमिका करते आहे. कोण ही? हो, ही शी. ते काय झालं, मुलगी नाही ना त्यांच्या बरोबर कोणीच, म्हणून मी आई त्याची. करा. ठीक आहे, चालेल. पण मी काय म्हणते बाळा, पटकन चहा केला असता तर मग. अजिबात नाही. ठीक आहे, मी नाही. यू द ऍक्टर. कळलं? रंगभूमीवरच्या कुठल्याही अभिनेत्रीने असल्या फालतू गोष्टींमध्ये अडकणं सोडून द्या. नवऱ्याला चहा आणि हे सगळं विसरा. तिथून पुढे महिनाभर रोज सकाळी 10 ते रात्री 10 फक्त आणि फक्त तालीम. मला कुठल्याही प्रकारची कारण अजिबात चालणार नाहीत. आणि नवऱ्याला म्हणावं, देवानं हात दिलेत ना, स्वतः चहा स्वतः करा ना. आयतं खाऊन फुगलाय करा. चला, 3री घंटा झाली. नाटकाला घ्या. नाटका सुरुवात करा. चला. चलो. कटन. चलो. पुढे. हे काय? कर्टन. हा. अरे तुमचा पडदा. विंगेत गोंधळ नको अजिबात. रेडी? स्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नाट्य घर्षण प्रोडक्शन सादर करत आहोत. एक मिनिट, काय प्रोडक्शनचं नाव काय? नाट्य घर्षण. बाबा, नाटक करायचं म्हणजे जाम घासावी लागते. कर जा. सादर करत आहोत
2 अंकी नाटक नालायक बापाचा लायक मुलगा कर्टन. ए बाळा ए आपण शिलविंगेत काय बाप करतोय हा बालिश कमाल. कोणी बाप देतं का बाप? या कर्तृत्ववान मुलाला कोणी बाप देतं का बाप? माझा बाप श्रीसाद दांडेकर. बाप कसला विषारी सापच जणू. मी त्याच्याकडे गिटार मागितलं, त्यानं मला गटार दिलं. पोरगा गिटार घेऊन गटारात लोळतोय आणि बाप सोफ्यावर बसून मिशा पिळतोय. इथं मिशांना पीळ बसत नाही आणि आईच्या आतड्याला पडणारा पीळ पाषाण हृदय बापाला दिसत नाही. बाप तिकडे रे माकडा, इकडे काय बोलतोय? तिकडे आहे बाप तुझा. मस्त करतोय ना आपला नम्रता डायलॉग. चमचम करणारा माझा मुलगा, व्हॉल्यूम चमचम करणार व्हॉल्यूम. चमचम करणारा माझा मुलगा, त्याला तुम्ही लहानपणापासून किती बरे बोल लावलात. नवरा म्हणून तुम्ही तर नालायक ठरलातच, पण बाप म्हणून तुम्ही नीच आहात. काय साला अप्पू अस्वल्यामधली आई करते ही. कुठली आई अशी पदर हलवत हलवत बोलते ग? ए बया काय करते एकदा आरशात बघ. नम्रता खूप छान करतेस तू. कळलं ना? इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही अजिबात. कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. कळलं? हा कंटिन्यू कंटिन्यू. हो मी आहे नालायक. काय बाबांना मुळव्यात झालाय? इथले बाबा इथे. माफ कर मला, माफ कर मला अर्नॉल्ड, माफ कर. अर्नॉल्ड? दांडेकरचा मुलगा अर्नॉल्ड. इट्स ऑल अबाउट पर्सनॅलिटी. बापरे. व्यंग्यात अजिबात आवाज नकोय मला. ए हाड रे. माफ कर मला अर्नॉल्ड, माफ कर रे. मी तुला ओळखलंच नाही रे अर्नॉल्ड. तुझ्यासारखा सूर्य माझ्यासारख्या मिरची लाईटच्या पोटी कसा जन्माला आला तेच कळत नाही रे मला अर्नॉल्ड. अरे अर्नॉल्ड, तू दुधारी तलवार आहेस तर मी भिजवलेली सलवार आहे रे. तू सळसळता लावा आहेस तर मी खाऊन थुकलेला मावा आहे रे. तू खरा दांडेकरांचा वाघ आहेस, मी दांडेकरांना लागलेला डाग आहे रे. नाटक आहे हे. असलं नाटक आहे जे फक्त बापाची बदनामी करताय. मी तुझ्या आईला निवृत्तीला बोल. कळलं का? तू दाग आहेस. ए इकडे. कसं नाटक आहे? चांगलंय. पुढे पुढे कुठलं नाटक आहे? पुढे बघा ना. पुढचं scene बघा. पुढचं scene मस्त बघा. आहे अहो. मारू नका हो, तो आता मोठा लेखक दिग्दर्शक आहे, असं नका करू. पुढचा सीन बघा. चला हे पुढचा सीन. ब्लॅकआउट 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 ब्लॅकआउट. ब्लॅकआउट. 1 2 3 4 5 6 7 8 कुठली ब्लॅकआउट म्हटली? धावपळ आहे. 12 13 14 15 16 17 18 19 20. लाईट्स. ए टिमर कमी करणार, डोळे फुटतील ना. बाळा या लाईट्स आहेत तुझ्या? एकदा अंधारात चला माझ्यावर. विंगेत थोडस शांत. अहो अर्नाडचे बाबा, बापाला फक्त एकाच ठिकाणी खास येते का रे? हा? अहो अर्नॉल्डचे, आय सेड व्हॉल्यूम. नम्रता अहो अर्नॉल्डचे बाबा, हे घ्या बरं पोहे. सांगा बरे कसे वाटले? किती मिठात पोहे टाकलेस? फंबल रे फंबल. किती पोह्यात मीठ टाकलेस तू? काम करताना लक्ष कुठे असतं तुझं? हा? दांडेकर, पोह्यात मीठ जास्त झालं म्हणून बायकोवर हात उचलणारा नवरा म्हणून कमी पडताय तुम्ही. यासाठी ही पहिली. या सगळ्या वर्तनाचा मुलाच्या भावविश्वावर काय परिणाम होईल याचा विचार न करणारा बाप करताय म्हणून यासाठी
ही दुसरी आणि एकंदरीतच पुरुष म्हणून जरा जास्तच पडताय तुम्ही, यासाठी ही तिसरी. इकडे ये तू पोरगा म्हणून कमी पडलायस यासाठी ही पहिली, लेखक म्हणून भिकारडायस त्यासाठी दुसरी, दिग्दर्शक म्हणून नालायक तिसरी, आणि ही प्रकाशाच्या नेपथ्य आणि आणि मला आवडते म्हणून. तुम्हाला नाटक दाखवतो, इकडे या तुम्ही. इकडे तुमचं नाटक बाहेर कर. काय इकडे 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 काय काय तुला तर मी विंगेत नेऊन मारणार. शेवटी हुकुमचा जिंकला. काय बोलला तो? काय नाही बाबा, आम्ही काय करायचं आता? काय करायचं? आम्ही रंगभूमी सोडली. आम्ही रंगभूमी सोडली. मी चहा टाकते. बाबा बाबा, मोबाईलमध्ये 20 रुपयाचा रिचार्ज मारायचा आहे. वा वा, नेहमीप्रमाणे असलातून परफॉर्मन्स. सई, प्रत्येक सिरीजमध्ये जेव्हा काहीतरी नवीन एलिमेंट ॲड होतो तेव्हा त्याची रंगत अजून वाढते. बने आज ती रंगत तुझ्यामुळे वाढली, त्यामुळे बने आज दिन बने और अच्छा बने. मजा आली खूप. हो, कारण तू आज जे इंग्रजी बोललायस, फाडलायस, ते पण फार भारी होतं. मजा आली. थँक्यू अर्नॉल्ड अँड टीम. मंडळी, हास्याची ही मेजवानी अशीच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. तुम्ही मात्र आता बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.